बात विषय काढायचा नाही आणि जर माझ्याकडून चूक झाली तर मी मराठ्यासाठी पुन्हा उपोषण करीन, बोलायचं नाही कोणी. तुम्हाला वकिलाला ड्राफ्ट वाचायचा का एकदा? वकिलाला वाचा रे. नाही नाही कशामुळे म्हणता? दे ड्राफ्ट कुठे देऊ. परत यात काही चूक असल्या तर मी सगळे मराठी तुमच्या अंगावर घालीन. वाचा काही चूक आहे त्यात. सगळे एका जागेवर हो वकील. वकील वाचा. अभिजित पाटील कुठे गेले आणि आपले माने साहेब कुठे? अरे नाही नाही बोलवा त्यांना. टेकाळे साहेब वाचा ते. नाही नाही तुम्ही सगळेजण वाचा ते. तिकडे पलीकडे वाहतो. उठा इथून. इथं गर्दी नका करू. चला चला वकील खाली वा थोडे. टेकाळे साहेब तुम्ही पण जा. ते वाचा सविस्तर शब्द ना शब्द. कारण एकदा निर्णय झाल्यावर काही करतात नाही. माझ्या अंगलोट येतं. सगळ्या अभ्यासकांचं इथं आता परवा म्हणणं आलं. आता पुन्हा चर्चा केल्यानंतर एकदम ओके. तुम्हाला बोलायचं का ओके म्हणून? अभ्यासक दोघं तिघं बोलते एका एका शब्दात. पुन्हा नाही. मी प्राध्यापक चंद्रकांत भराड बोलतो का आता दिलेला आपला ड्रॉप आणि हैदराबाद गॅजेट हे आपलं क्लिअर आहे, बरोबर आहे आणि त्याचं आता GR मध्ये रूपांतर करावं. हॅलो, मी राजेंद्र निकम बोलतो. एक लाईन मध्ये थोडासा डाऊट होता, तो दादांनी पुन्हा वाचून दाखवला. तो सोलपुरी जो होता तो, त्यामुळे तो जर सोलपुरी असेल तर सर्व योग्य आहे. बाकीचं म्हणजे आमचं उद्दिष्ट एकच होता, मराठवाड्यातील म्हणजे हैदराबाद स्टेटच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व जिल्ह्यातील सर्व बांधवांना, मराठा बांधवांना याचा फायदा झाला पाहिजे, कुणबी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे. म्हणूनच आम्ही विवेक कुराडे पाटील सातारा अभ्यासक आणि आत्ताचा जो हे निर्णय घेतला ड्राफ्ट जे दिलेला आहे त्याच्यामधले जे GR होणार आहेत त्या GR मध्ये तसं काही वावगं नाही आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला चांगला त्याचा लाभ होणार आहे. फक्त याच्यामध्ये विधिमंडळाची मान्यता घेणं हा एक विषय. सगळ्या अभ्यासकांचं म्हणणं आहे एकदम बरोबर आहे. GR एकदम बरोबर होऊन जाऊन द्या म्हणतात. पण GR निघाल्यावर GR निघू द्या ना आधी. आधीच कुठून आणता गुलाला आणखीन कशातच काही नाही. GR आल्यावर अरे इकडून या, इकडून या. तुम्ही इकडून या. त्यांना डिस्टर्ब होतं. इकडून या इकडं. इकडे 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 या. डिस्टर्ब होत आहे त्यांना. डिस्टर्ब करायचं नाही. यार तुम्ही व्यासपीठ पाडितान बरं का? व्यासपीठ पाडिता नाही दादा हो. थोडं माग सारखा राव. मनाने मनाने शाने व्हा बरं प्लीज प्लीज. माझं नाही ऐकायचं का? थोड्या वेळाने सगळे एकत्र आपण व्हा बरं खाली. वीरेन भाया तुमची जबाबदारी दोघांची. काढा बरं लोक खाली. थोडा वेळ नाराज होत्या पण काढा. प्रतिक्रिया अतिशय चांगली आहे. आंदोलकांनी अत्यंत चांगलं सहकार्य केलेलं आहे. ते सहकार्य करतात आहे आणि शासनाने त्यांना अपेक्षित निर्णय घेतलेला आहे. या ठिकाणाहून आता मंत्री कोकाटे सुद्धा निघालेले आहेत आणि उदय सामंत सुद्धा या ठिकाणाहून निघालेले आहेत. आपण या ठिकाणी पाहू शकतोय गुलाल सुद्धा लावलेला आहे. काय सांगाल? करायला लावायचं सूचना दिलेल्या 8 दिवस. आम्ही सगळे उपसमितीचे सदस्य मंत्री म्हणून मनोजजी जरांगेंना भेटलो. त्यांचं तत्वतः समाधान झालेलं आहे. त्या संदर्भातले GR 1 तासामध्ये येतील आणि त्यांचं पूर्ण समाधान होईल. ही सगळी जी गर्दी जमलेली आहे ही नक्की सरकार काय निर्णय घेते याच्यासाठी आहे. त्याच्यामुळं पोलिसांना देखील आम्ही सूचना केल्या आहेत
ही सगळी महाराष्ट्रातली जनता आमची आहे. त्याच्यामुळे पोलिसांनी देखील त्यांच्यावर कुठेही जबरदस्ती करू नये या माझी सूचना दिलेल्या आहेत. किती वेळात हे सगळं मागे घेतलं जाईल असं सांगा. 1 तासात. आणि गेल्या 2-3 दिवसांपासून आपण वारंवार बैठका घेत होता, सर्व काही कायदेशीर बाबी तपासून पाहिल्या, मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाल्याच्या नंतर आता तुम्ही आला. या सगळ्या याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची देखील सकारात्मकता होती. शिवसेनेचे आमचे नेते आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची देखील मान्यता आहे आणि अजितदादांची देखील मान्यता आहे. नक्कीच किती वेळा GR दिला जाईल आणि कोण GR घेऊन येणार आहे? तुम्ही परत येणार मंत्री? स्वतः विखे पाटील साहेब इथं थांबलेले आहेत. गर्दी होऊ नये म्हणून आम्ही थोडं बाजूला जातोय, पण GR घेऊन आमचे अधिकारी इथं आता येतील. नक्कीच आपल्या सोबत मराठा आरक्षण उपसमितीमध्ये सदस्य असलेले उदय सामंत होते, ज्यांनी आता या ठिकाणी गुलाल सुद्धा उधळलेला आहे. आणि अवघ्या 1 तासात मनोज जरांगे पाटील आणि मराठा आंदोलकांना हा GR दिला जाईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. तर दुसऱ्या बाजूला मंत्री इतर जातीचे